हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द तुझ्या सतीश यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 9 आणि आपण आहोत खारघर स्टेशनला. आज आपण जाणार आहे बोरिवलीला वन डे ट्रिपसाठी. बाय ट्रेन आपण निघालो आहे खारघर टू बोरिवली आणि तिथून आपण मग बोरिवली स्टेशनवरून आपण रिक्षाने चाललो आहे, मीटरने चाललो आहे. दोघांचे 60 रुपीज झाले आमचे आणि आता पोचलो आम्ही गेटवर. जेट्टीच्या पगोड्याला जाण्यासाठी आणि गोराई जेट्टीला जाण्यासाठी वेगवेगळं तिकीट आहे. तर आम्ही पगोड्याचे 2 तिकीट काढले आहेत. पर पर्सन 100 आहे. तर आम्ही आता जेट्टीवरती चाललो आहे. आपण बोरिवली जेट्टीवर उभे आहोत आणि गोराई जेट्टीसाठी जाण्यासाठी ही बोट आहे आणि आता आपल्याला जायचं आहे पॅगोडाला. तर पॅगोडासाठी येणारी जे बोट येते त्याची आपण वाट पाहतो. आता आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत आणि बोट आलेली आहे. आता निघालो आहे आम्ही इकडे पॅगोडासाठी. या बोटमध्ये बाईक्स अलाउड नाही, फक्त पॅसेंजरच अलाउड आहेत. तुम्ही बघू शकता. बोटमध्ये आम्ही छान असं एन्जॉय केलं आणि इथून पगोडाचा पॉईंट दिसत होता. पगोडाच्या तिथे आतमध्ये आलो आहे आता आम्ही आणि आतमध्ये जाण्यासाठी लाईन आहे आणि इथेच वॉटर किंगडम पण आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे. जाण्याची लास्ट ट्रेन 6 वाजता आहे. इथून पगोडा 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. चालत वॉकिंग आहे डिस्टन्स. बघू शकता हा पगोडाचा बाहेरचा स्पेस आहे. आतमध्ये कुठलेही खाद्यपदार्थ अलाउड नाही आहेत आणि खूप छान असं बांधकाम आहे. खूप वेगळं असं आहे. खूप वेगळं असं बांधकाम आहे. प्रत्येक गोष्ट एवढ्या सुंदर पद्धतीने आणि लक्षपूर्वक केली आहे ना. खूप बारीक आणि नाजूक बांधकाम केलेलं आहे. खूपच छान वाटतं बघायला सुद्धा आणि कलर तर गोल्डन की बास, एकदम सुंदर वाटतंय. इथे शांतता, धर्म, जात, एकता याचा संदेश दिला जातो. हा पगोडाचा आतला स्पेस आहे. इथे खूप मेडिटेशन करण्यासाठी येतात. इथे कुठल्याही प्रकारचा संवाद किंवा करमणूक, मोबाईल अलाउड नाही. हे आहेत सत्यनारायण गोयंका आणि इलायची देवी गोयंका यांनी विपक्षणाचा प्रसार केला आहे. इथे आपली राजमुद्रा पण उभारण्यात आलेली आहे. येथे गुरु निवासस्थान सुद्धा आहेत आणि पगोडा पूर्ण फिरण्यासाठी 1 ते 1.5 तास नक्कीच हवा. बाहेर शॉपमध्ये छान अशा बुद्धांच्या मूर्ती आणि वेगवेगळे सामानसुद्धा सेलसाठी आहे. तर आपला पगोडा पूर्ण बघून झाला आहे. तर आपण आता परतीच्या प्रवासासाठी निघणार आहोत. तो वॉटर किंगडम आहे शेजारी आणि इकडे हा एक पगोडाचा आहे. मस्ट विजिट प्लेस आहे. सगळ्यांनी नक्की या. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. अवश्य सर्वांनी भेट द्यावी असं ठिकाणी. मस्त विजिट प्लेस आहे. खूप छान आहे. मंदिर खूप छान आहे. पगोडा आहे. विपक्षणा केंद्र आहे मेडिटेशनसाठी वगैरे. सगळ्यांनी नक्की भेट द्या. आता पुन्हा ज्या बोटने आलं त्याच बोटने रिटर्न निघालो आहे. त्या तिकिटामध्ये 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन. चलो. ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.